नाही नाही, रुक्मिणीसारखी सासू तर मला नकोच आणि इनफॅक्ट मला लग्नच करायचं नाही आहे. सिंधूला किती त्रास होतो तिच्यामुळे आणि तिचा नवऱ्यामुळे सुद्धा. त्यात जाऊ असलेलं घर तर मला नकोच, कारण मधुराणीने सिंधूला एकदाही सुखाने जगून दिलेलं नाही आहे आणि आता तर ती तिचा नवऱ्यासोबतच राहते. तिच्या नवऱ्यासोबतच तिनं लग्न केलं. अरे हो हो हो, थांब थांब, अगं हे खोटं असतं सगळं. सिरियलमधील असं सगळं दाखवतात, ते काही खरं नसतं. चला तर गाईज, आपण बघूयात. आपल्यालाही असेच प्रश्न पडतात ना, सिरियल बघितल्यावर आपल्याही मनात हेच निर्माण होतं. तर आजचा व्हिडिओ खूप खास आहे, कारण आपल्याला खूप गोष्टी माहीत नसतात की ज्या खोट्या आहेत आणि खोट्या विश्वात आपण जगत असतो, पण ॲक्च्युली त्या खऱ्या नसतातच. कारण हे सगळे TV शोज म्हणा, फिल्म्स म्हणा, सिरियल्स म्हणा, आपल्याला माहीत असतं की हे सगळं खोटं आहे. तरीही आपल्याला विलनने जर हिरोला काही केलं तर आपल्याला खूप राग येतो, आपली खूप चिडचिड होते. असं वाटतं आपणच विलनला जाऊन मारून टाकावं आणि हिरोला वाचवावं. सिरियलच्या बाबतीत पण असंच होतं. आता घ्या ना लग्नाची बेडी. स्टार प्रवाहावरील लग्नाची बेडी ही सिरियल खूपच फेमस आहे आणि सिंधूने जे काही काम केलेलं आहे, राघव असेल, रुक्मिणी असेल, यांनी जे काही केलेलं आहे, सिरियलच्या बाबतीतची ॲक्टिंग असेल किंवा ते बघितलं की आपल्याला एक खरेपणा जाणवतो. तर अशाच काही सिरियलबद्दल आपण चर्चा करणार आहोत, पण आजचा विषय हा लग्नाच्या बेडीच्या बाबतीत आहे. तर या सिरियलमध्ये बघा, राघवने त्याच्या भावाच्या बायकोशी म्हणजेच मधुराणीसोबत लग्न केलं आणि सिंधू जी आहे ती आता एकटी सावीसोबत राहते. मुलाला आई मिळावी असं आश्रमाने अट घातल्यानंतर राघवने मधुराणीसोबत लग्न केलं. तर ही आहे भावाची बायको. तरीसुद्धा आपल्या या देशात अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की भाऊ मेल्यानंतर दिरासोबतही काहींनी लग्न लावून दिलेलं आहे की तिला मूल असतं म्हणून. पण या सिरियलमध्ये तसाच काहीसा प्रकार घडलेला आहे. तर या सिरियलमध्ये सगळ्यात जास्त राग तुम्हाला कुणाचा येतो? मला सर्वात जास्त राग येतो तो राघवचा, कारण तो आपल्या बायकोच्या बाजूने कधीही उभा राहत नाही. त्यात आणखी तेल ओतायला रुक्मिणी तर आहेच. रुक्मिणीला प्रत्येक वेळेस वाटतं की हे माझं घर आहे. अरे पण तुला जर लग्न करून या घरात तुझ्या नवऱ्याने आणलंच नसतं तर तू या घराची मालकीण झालीच नसतीस. बाकीच्यांचेही म्हणजे रत्नाकर असेल त्यांच्याही बायकांचे समान हक्क आहेत, पण रुक्मिणीला ते त्यांना द्यायचे नसतात. तिला फक्त स्वतःचा बडेजाव करून ते घर ताब्यात ठेवायचं असतं. सगळ्यांना संस्कार शिकवत फिरत असते. मग मला असं वाटतं सिंधूच्या बाबतीतला तिला जे काही चाललंय म्हणजे तिच्या बाबतीत काही वाईट घडतं हे तिला का नाही दिसत? सिंधूला ती प्रत्येक वेळेस असं पाण्यात का बघते? सावी ही किती लहान आहे, पण विनूसोबत सावी असताना सिंधूची मुलगी असं कन्सिडर करून ती सावीला नुसता त्रास देते किंवा खोचक बोलते. पण विनूसोबत आहे, ती लहान मुलगी आहे, सिंधूची असली तरीसुद्धा ती एक मुलगी आहे असं म्हणून रुक्मिणीला कधीच चांगलं बोलताना दिसत नाही. तर असं का होतं? या बाबतीतच मला रुक्मिणीचा राग येतो, कारण ज्या वेळेस सिंधू सांगत होती की मधुराणीला या घरात आणू नका, तिला पोलीस स्टेशनमध्ये ठेवलेलं होतं, तेव्हा त्यावेळेस तर राघवने सिंधूच्या विरोधात जाऊन तिला आणलं. मग आता मधुराणीसोबत ज्यावेळेस राघवचं लग्न झालं त्यावेळेस तू सिंधूपासून सावध राहा असं का नाही ती तिला सांगत? असं ती तिला नेहमी सांगते की तू तिच्यापासून सावध राहा, सावध राहा. पण त्यावेळेस ती सिंधूला असं नव्हती सांगत की मधुराणीपासून सावध राहा. इनफॅक्ट मधुराणी राघवच्या बाजूने राघवला आपल्या बाजूने वळवून घेण्यासाठी किंवा तिच्या मनात जे राघवविषयी प्रेम आहे ते दाखवण्यासाठी काय काय करत होती हे सुद्धा कोणाला दिसत नव्हतं. पण आता तीच राघवची बायको, काही दिवसांनी त्यांना समजलं की ही राघवची बायको जिवंत आहे, त्यावेळेस तर तिला कुणीही साथ देत नाहीये. तिच्यापासून लांब राहा, ती राघववर ताबा मिळवायला आले, एवढ्याच गोष्टी हे डिस्कस करतात. तर तुम्हाला या सिरियलमध्ये सगळ्यात जास्त राग कुणाचा येतो हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच सिरियल्स रोस्टिंगसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.